नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की सिंधू ही शेवटी विनायकच्या उपचारासाठी रत्नपारखी कुटुंबात येते आणि राजश्री आणि रत्नाकर यांना तर आनंद झालेला असतो। मात्र राजश्री ही सिंधूचा रागराग करत असते, कारण सिंधू न सांगता निघून गेली। कारण आत्तापर्यंत मी सिंधूला आईचे प्रत्येक प्रेम दिले, पण सिंधूने एकाही शब्दाने मला जाताना विचारले नाही, म्हणून राजश्री ही सिंधूचा रागराग करत असते आणि मधुला मुद्दाम ती जवळ करण्याचा प्रयत्न करत असते। सिंधूला सुद्धा वाईट वाटत असते की एका काळी आपल्याला इतके आईचे प्रेम देणारी आईच आपल्याशी का असे वागत असेल आणि आपल्या मुलीचा सुद्धा का ती इतका द्वेष करत असेल, म्हणून सिंधूला सुद्धा वाईट वाटते। त्यानंतर सावी आणि सिंधू ह्या रत्नपारखी कुटुंबात म्हणजे नागपूरला आलेले असतात आणि इकडे आल्यानंतर विनायक आणि सावी यांच्यामध्ये खूप असे प्रेम वाढतच चाललेले असतात। तर विनायक हा सावीला म्हणत असतो की अगं, माझे सुद्धा आई बाबा कुठे असतात ते मला माहिती नाही, पण राघव बाबांनी एक दिवस अचानक आले आणि मी त्यांचा मुलगा आहे असे त्यांनी सांगितले आणि मला ॲडॉप्ट केले। तर सावी म्हणत असते की अरे विनायक दादा, मला सुद्धा माझ्या बाबांबद्दल काहीच माहिती नाही। मी आईला जर बाबांविषयी विचारण्याचा प्रयत्न केला तर आई काहीच उत्तर देत नाही। आत्तापर्यंत मला माझ्या बाबांचे सत्य हे समजले नाही। तेव्हा आपण चल कुठेतरी आपले एका यात्रेमध्ये आईबाबा मिळत असतील तेथे जाऊयात, म्हणून सावी आणि विनायक तिकडे जायला निघतात आणि अचानक एक मुलांची ही चोर असतात, ते मुलांना पकडायला त्यांची टोळी आलेली असते। तेव्हा मात्र सावी आणि विनायक तेथे गुंततात आणि तेव्हा खूप मोठी अशी रामनवमीची यात्रा भरलेली असते आणि त्यामध्ये ती टोळी ही सावी आणि विनायकला पकडतात आणि काही मुले सुद्धा त्या टोळीमध्ये त्यांनी पकडलेले असतात। तर सावी आणि विनायक हे स्वतःला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करतात। तेव्हा ते सावीला पकडतात आणि विनायक एक मोठा दगड घेतो आणि त्या चोरांच्या गाडीवर तो मारतो। तेव्हा आणि काहीतरी अशी लोखंडाची सुरी असते तो त्या टायर खाली फेकतो। तेव्हा ती गाडी अचानक पंक्चर झालेली असते आणि लगेच ते सावीला त्यांनी बांधून ठेवलेले असते आणि विनायक गुपचूप येतो आणि त्या चोरांचाच मोबाईल घेऊन राघवला फोन लावण्याचा प्रयत्न करतो। तेव्हा मात्र घाईने इकडे राघव, सिंधू सर्वजण हे मुलांना शोधत असतात। तर लगेच तेथे राघव आणि सिंधू येऊन पोहोचतात आणि शेवटी अगोदर मधू आलेली असते आणि मधूला सुद्धा त्या गुंडांनी मारलेले असते। तेव्हा मात्र राघव आणि सिंधू येतात आणि आपल्या मुलांना त्या चोरांच्या टोळीपासून वाचवतात। त्यामुळे चोरांची जी टोळी असते ती पकडली जाते आणि त्यांना खूप मोठे असे पारितोषिक भेटणार असते आणि त्यामध्ये सर्वांचे असे कौतुकसुद्धा होत असते की इतक्या लहान मुलांनी इतक्या मोठ्या चोरांच्या टोळीला पकडले, म्हणून राघव सिंधूचा सुद्धा खूप मोठा असा पारितोषिक सोहळा असतो आणि त्या सोहळ्यामध्ये सर्वांना बक्षीस दिले असते। पण सावी ही स्टेजवर येते। सावी म्हणत असते की आज मला बक्षीस स्वीकारायचे नाही, पण मला काही असे 2 शब्द बोलायचे, कारण आत्तापर्यंत मी आईला विचारते की बाबा कुठे, पण मला बाबाबद्दल आई काहीच सांगत नाही। म्हणून ती लगेच ही राघवला म्हणत असते की पोलीस काका, तुम्ही माझे बाबा होतान का? जसे तुम्ही विनायकला ॲडॉप्ट केले तसे मी सुद्धा तुमच्या घरामध्ये राहण्यासाठी येईल आणि मला प्रत्येक असा बाबांचा हक्क तुम्ही द्या। बाकी मला कोणतेही काही नको, फक्त बाबांचे प्रेम तुम्ही मला द्या। तुम्ही माझ्या बाबांसारखेच आहात। आईने मला आत्तापर्यंत काहीच न सांगितले नाही। मला इतर मुलाप्रमाणे माझे बाबा असावेत आणि माझासुद्धा असाच त्यांनी लाड करावा असे प्रत्येक स्वप्न मी बघत असते, पण अजूनसुद्धा माझ्या बाबांची आणि माझी भेट झालेली नाही। आणि जे ॲडॉप्ट करण्यासाठी काहीतरी जे असतात कागद ते सर्व मी तयार केलेले आहे, पण प्लीज तुम्ही माझे बाबा होतान का आणि मला ॲडॉप्ट करतान का, असे विनवणी ती राघवला करत असते। राघवला काय उत्तर द्यावे ते समजत नाही, कारण राघवच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते की इतक्याशा लहान मुलीला किती समजते आणि आता हिच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावे तेच मला समजत नाही। तेव्हा राघव म्हणत असतो की सावी, अगं तू काळजी करू नको, मी लवकरच तुझ्या बाबांना शोधून काढेन। आणि इकडे मधूचा तर खूप जळफळाट होत असतो। मधूला असे वाटत असते की आता राघव हा नक्की त्या सावीला ॲडॉप्ट करेन। तेव्हा मात्र सिंधूसुद्धा सावीला शांत राहण्यासाठी सांगत असते की अगं सावी, तू हे काय बोलतेस? जे शक्य नाही ते तू कशाला विचारतेस? तेव्हा सर्वांसमोर सावी काही बोलायला ही घाबरत नसते आणि ती राघवला तोच प्रश्न विचारत असते की तुम्ही मला ॲडॉप्ट करतान का?
त्यानंतर सिंधू ही सावीला घरी घेऊन येते आणि सावीला ती ओरडते, सावी असे काय करतेस, कुठले प्रश्न कुठे विचारतेस. तेव्हा मात्र सावी म्हणत असते की आई तू मला सुद्धा बाबांबद्दल काहीच सांगत नाही. तेव्हा राघव म्हणत असतो की मी सावीला ॲडॉप्ट करण्यासाठी तयार आहे, पण सिंधू तू एकदा तरी सांग की तिच्या बाबांचे नाव कोण आहे. सिंधू काही सांगायला तयार नसते. तेव्हा मात्र सावी ही एकच ध्यास घेऊन बसलेली असते की मला माझ्या बाबांचे नाव हवंय आणि पोलीस काका माझे बाबा का बनू शकत नाही असा एकच प्रश्न ती विचारत असते. त्यानंतर सिंधू जेव्हा राघवलाही समजते की सावी ही त्याची मुलगी आहे, म्हणजे मंगेशकडून त्याला हे सर्व सत्य समजलेले असते आणि हे सत्य समजल्यानंतर सिंधू म्हणत असते की राघव मी तुमच्या पाया पडते, पण प्लीज तुम्ही माझ्या मुलीला माझ्यापासून हिसकावण्याचा प्रयत्न करू नका. शेवटी या जगामध्ये तिच्याशिवाय माझं कोणीही नाही, कारण तुम्ही सुद्धा तुमचा संसार सुरू केला. मला तर कोण आहे, मी कुणाच्या आधाराने जगू. मी फक्त माझ्या मुलीला सुख देण्याचा प्रयत्न करते आणि या सर्व संकटातून तिला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असते. तर सिंधू म्हणत असते की राघव तुम्ही मला आज एक वचन द्या की सावीला तुम्ही तिचे खरे बाबा आहे हे सत्य नाही सांगणार. तर राघव म्हणतो की सिंधू असे का करतेस, काय गरज आहे तुला हे सत्य लपवण्याची. तर सिंधू म्हणत असते की राघव प्लीज, जर सावीला हे समजले तर तिच्या छोट्याशा मनावर खूप मोठा असा आघात होईल आणि ती विचार करेल की माझे बाबा इतके माझ्या जवळ असूनसुद्धा त्यांनी मला सत्य का लपवले आणि मधुताई कोण आहे, असे अनेक प्रश्नाची उत्तरं मला तिला द्यावी लागतील आणि तिचा तुमच्याबद्दल जो काही पाहण्याचा दृष्टिकोन आहे ते सर्व काही बदलेन. ती तुमच्यावर आणखी नाराज होईल. तेव्हा मात्र राघव म्हणत असतो की ठीक आहे सिंधू, मी तुझे ऐकतो, पण सिंधू मी तिला दत्तक घेईन, म्हणजे तिने मला जे काही हे ॲडॉप्ट घेण्याची जी काही पद्धत सांगितली ती मी तिची स्वीकारण्यासाठी तयार आहे, म्हणजे मी सावीला ॲडॉप्ट करणार. तेव्हा सिंधू म्हणत असते की ठीक आहे. म्हणून राजश्री आणि रत्नाकर यांना सर्वांना हे सत्य समजल्यानंतर खूप मोठा असा आनंद झालेला असतो आणि सावी ही आपल्या घरची नात असून राघवने तिला दत्तक घेऊन खूप मोठ्या ह्या थाटामाटात तिचे स्वागत आपल्या घरी केलेले असते. सावीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. सावीला वाटत असते की खरंच आता आपले बाबा आपल्याला मिळतील आणि आता एकत्र फॅमिली होऊन आपण सर्वजण खूपच खुश होऊ आणि विनायक दादाबरोबर सुद्धा आपल्याला राहता येईल असे अनेक स्वप्न तिचे असतात. आणि आता तिला काय माहिती की मधु ही राघवची दुसरी बायको आणि विनायकाने सावीला एकत्र आल्यानंतर मधु त्यांना हे सुखी जीवन जगून देईल का, असे अनेक टेन्शन राघवला आणि सिंधूला येत असते. तेव्हा मात्र मधु काहीही ऐकायला तयार नसते, मात्र राघव मधुचे काही ऐकत नसतो. तेव्हा मधुच्या नाकावर टिचून राघवने सावीला पूर्ण हक्क दिलेले असतात आणि एका बापाचा सुद्धा हक्क सावीला तो मिळून देणार असतो. तेव्हा आता सिंधू आणि राघवला एकत्र येण्यासाठी सावी आणि विनायक काय नवीन प्लॅन करतात ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.